जय शिवराय मित्रांनो. फायनली आपण पोचलेलो आहे रायगडच्या जवळ. रायगड अजून इथून 40 किलोमीटर आहे, पण जाता मध्ये एक गोष्टनी आपल्याला थांबवलं आहे, ती म्हणजे गोळा. आणि सगळ्यांना आता गोळा खायची इच्छा झाली, त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो आहे आणि गोळा खाऊन मग आम्ही पुढे निघणार आहे. आणि मग तुम्हाला रायगडसाठी दिसूया. हे शाळेतली मुलं आहेत, ती पण गोळ्याचा आनंद घेतात सगळे. यांना बघून आपल्याला शाळेतल्या आठवणी आठवलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता गोळ्याची मजा करू आणि निघूया. फायनली आपण आता पोचलोय रायगडच्या पायथ्याशी. हे मागे दिसते ते पार्किंग आहे. आता इथून आपण जाऊन आज डायरेक्ट रोपवेने जायचा प्लॅन आहे. ॲक्च्युली आपण ट्रेक करत जात असतो, पण सगळी फॅमिली असल्यामुळे चढायला पण थोडंसं जास्त वेळ लागेल आणि अंधार पण पडेल, कारण आता ऑलरेडी 4 वाजलेले आहेत. वरती जातातच आपल्याला 4-3 तास जरी पकडलं, 2-2-2.5 तास, तरी पण 4-2-6-6-6:30 वाजतील. त्याच्यामुळं आपला प्लॅन आज रोपवेने जायचा आहे. आणि देन रोपवेने जाऊन वरती मग आपण सगळा जो रायगड फोर्ट आहे तो एक्सप्लोअर करूया. आता आपण पोचलेलो आहे तिकीट घर. हे मागे दिसतं, इथून रोपवेचं तिकीट भेटते. आपण फॉर्म फिलअप करून दिलेला आहे. 310 रुपये पोचवे तिकीट आहे बघा. लास्ट किती वाजता निघतं खाली? 5 वाजता. त्याच्यानंतर नाही. जर तुम्ही लवकर आले तर तुम्हाला 5 वाजेपर्यंत थांबता येईल. आता ऑलरेडी आपल्याला 3:45 झालेले आहेत, म्हणजे 1-1.25 तास आहे. वरती जायला 15 मिनटं लागेल. 1 hour आहे आपल्याकडे तिथे फिरण्यासाठी. जेवढं मॅक्झिमम आपल्याला रायगड फिरता येईल तेवढं आपण फिरायचा प्रयत्न करूया. आपण आता वरती पोचलोय. 5 मिनटं इनफ झाले जर तुम्ही रोपवेने येत असाल तर वरती यायला. आणि आता निघूया आपण पुढे रायगड बघायला. तिकीट घरापाशी पोचलेलो आहे. ॲक्च्युली लास्ट टाईम 2 वेळा आपण आलो होतो, पण आपण ट्रेक करत गेलो होतो, त्यामुळे आपल्याला तिकीट वगैरे काय फाडायला लागलं नव्हतं. हे बोलतं ते चालू झालं. आता जो काही गव्हर्नमेंटचा रूल आहे त्यानुसार तुम्ही आले तरी तुम्हाला हे तिकीट फाडायला लागेल. किती तिकीट आहे? 25 रुपये. 25 रुपीज एकाला तिकीट आहे. 15 वर्षाच्या वरती. रोपवे म्हणून वरती आले का एवढ्या पायऱ्या चढून तुम्हाला फक्त वरती जायला लागतं. त्या पायऱ्या चढून गेले का तुम्ही डायरेक्ट रायगडवर एंटर होता. जास्त अंतर नाही आहे, एक साधारणतः 30 वगैरे पायऱ्या असतील फक्त. रोपवेपासून पुढे आले की थोडंसं ट्रेक करून तुम्हाला वरती यायला लागेल. त्याच्यानंतर हा पहिला दरवाजा लागतो. पहिल्या दरवाजामधून एंटर करायचं आतमध्ये. आता आपण तो जो समोर दिसतोय तो मैना दरवाजा, तिथून वरती आलो. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला हे दरवाजे दिसतात हे त्या काळी शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या होत्या त्या राण्यांना राहण्यासाठी बनवलेले महाल होते. तर शिवाजी महाराजांना तशा 8 राण्या होत्या, पण इथं 6च महाल बनवलेले. कारण त्यातली एक राणी होती ती एक्सपायर झाली होती, आणि दुसरी जी राणी होती ती जिजाऊ माता यांच्या सेवेसाठी खाली पाचडगडावर तिथे त्यांना ठेवलेलं होतं. पार्किंग केलीत ना पायथ्यापासून रायगड 1200 एकर आहे दादा. 100 एकराचा रायगड पूर्ण बघायला 2 दिवस लागतात. मग 1200 एकराचा रायगड बघायला किती दिवस लागतील याची कल्पना करा. रायगडाला महत्वाची 4 टोकं आहेत. रायगडाच्या पूर्वेला 4 किलोमीटर अंतरावरती भवानी देवीचं मंदिर आहे. रायगडाच्या पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज. जी माऊली आपल्या बाळासाठी गडावर उतरली तो पश्चिम कडा हिरकणी बुरुज पाहतो. आपण आलात रायगडाची दक्षिण बाजू, याला काळकाईचा खळगा म्हणतात. रोपे प्रकल्प 1996 ला चालू झाला. रायगडाची पाठीमागची बाजू. रायगडाच्या उत्तरेला टकमक टोक, जे शिवभक्त रायगडातील 2350 पायऱ्या चढतात ती किल्ल्याची समोरची बाजू. हे खरं तर एक जावळीचं खुर होतं.
दादा जावळीचं खोरं लागू कोठे होतं? रायगडाच्या दक्षिणेला. तुम्ही सर्वांनी प्रतापगड नाव ऐकले का हो? साहेब प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीच्या कोकण दिव्यापर्यंत संपूर्ण भूभाग दरी खोरं म्हणजे जावळीचं खोरं. साहेब जावळी तुमची, आमची, जिजाऊंची आणि शिवबांची होती, पण मराठ्यांची पहिली राजधानी. वेल्हे तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातलं राजगड नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय का हो? साहेब त्या राजगडावरून जावळीच्या मोऱ्याने प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे, आपण दोघेही मराठी आहोत, दोघे मी अखंड स्वराज्य उभं करूया. पण जावळीचे मोरे फार उर्मट होते. त्यांनी शिवाजीराजाने एक लिखित पत्र लिहिलं. पत्रात उल्लेख सुद्धा असा केला होता की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण, या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. साहेब याल जावळी तर जाल गवळी, उद्याच असेल तर आजच असं युद्धाचं चॅलेंज केलं. राजाने 154 निवडक सरदार घेतले, जावळी प्रांतावर ते आक्रमण केलं. पण जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ हनुमंतराव मोरे मारला गेला. तेथून पळ गाठणारा जावळीचा मोरे रायरीला मुक्काम आला. शिवाजीराजाने रायरीला 3 महिने वेढा दिला आणि अखेर हे जावळी प्रांत 15 मे 1656 मध्ये जिंकून घेतलं. साहेब 56 ते 70 14 वर्ष रायगड बांधायला लागले. 14 वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधावं काय? या दगडामध्ये गडावरती बांधल्या त्या 350 इमारती बांधल्या, 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या. साहेब त्या इमारती लागणारे दगड गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावर त्याने शक्य आहे का? म्हणजे 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या कोरल्या, यातून निघणारा जेवढा दगड होता तो बांधले किल्ल्याला वापरला. म्हणजे एका दगडामध्ये 2 बक्षी मारले, पाण्याचा साठा केला, या किल्ल्याचं बांधकाम केलं. साहेब ह्या जे ओपन पेज पाहताय, पूर्वी पार याच्यावरती सुंदर असं छप्पर होतं. कल्पना फक्त करायची, रायगड भगणं म्हणून बघायचं नाही, याच्यावरती चौकोनी सागवणी खांब होत, बँगलोरी खापऱ्या कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर सुद्धा होतं. चहूबाजूने रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या, काव दिव्यांच्या पंत्या होत्या, मशाळीचा उजेड होता. 10 मे 1818 ला रोपवेच्या शेजारी डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. पोटल्याच्या डोंगरावर तोफेचा भडीमारा केला. गडाचं पूर्वेकडचं दारू कोठार जाळलं. रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे साहेब 11 दिवस पूर्ण जळवला. जेवढं लाकडाचं होतं ते जळालं. आज दगडांचं आणि विटांचं पाहतो. आता रायगड पाहायला आपण सर्वांनी सुरुवात करूया. साहेब ज्या दरवाजाने तुम्ही आता जो प्रवास केलात ना, याचं नाव आहे मेणा दरवाजा. राजांच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पाहायला पॅगबंद मेण्यामध्ये बसायच्या. याच दरवाजाने त्यांचं येणं जाणं व्हायचं, म्हणून त्याचं नाव होतं मेणा दरवाजा. मेणा रोपवेने आला म्हणून वापर केला. पण पायी जर गडावरती आलात तर गंगासागर हत्ती तलावाच्या बाजूने गडावरती प्रवास केलात तर त्या पलीकडच्या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. महाराज आऊसाहेब शंभूराजे राजाराम राजे यांच्या ज्या माना सन्मानाच्या पालख्या होत्या ना, त्या किल्ल्यावरती त्या पालखी दरवाजातून प्रस्थानित व्हायच्या. बघा ही समोर या 2 गेटच्या मध्ये आडवीची भिंत दिसते दादा. या भिंतीला संलग्न एकाला एक लागून 6 दालनं आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपतींना राण्या किती होत्या कोणाला माहित आहेत का? 8. आज हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे परंपरा एका राजाला 1 राणी करायला परमिशन आहे. मग राजाने आज लग्न का करावी? तर स्वराज्यात मावळ्यांची कमतरता म्हणून मोठमोठ्या घराण्यातल्या मुली केल्या. आता तुम्ही माझ्या मागे बघताय, हे जे आहे धान्याचं कोठार आहे. धान्याचं कोठार हे तसं बघायला गेलं तर खूप खोल आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बघशाल त्यावेळेस खाली काही दिसत नाहीये. पण आता हे धान्याचं कोठार असं का ठेवलेलं आहे? कारण जर कधी शत्रूने हल्ला केला किंवा गडाला वेढा घातला तर या धान्याच्या कोठाराचा वापर केला जायचा. म्हणजे हे इमर्जन्सीमध्ये फक्त या धान्याच्या कोठाराचा वापर केला जायचा. त्याच्यामुळे हे असं गुपित ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्यावेळेस इंग्रजांनी गड जिंकला होता त्यावेळेस हा गड जवळजवळ 11 दिवस जळत होता असं इतिहासामध्ये लिहिलेलं आहे. आणि हे जे धान्याचे कोठार आहे त्या काळात ते जे काही कुणी गुन्हा करेल काय करेल त्यांना शिक्षा देण्यासाठी याचा वापर करत होते. आता आपण ज्या ठिकाणी पोहोचलेलो आहे, हे जे दिसतंय इथं शिवाजी महाराजांनी शेवटचा जो श्वास घेतलेला आहे ही जागा आहे ती. आणि हे माझ्या मागे जे बघताय हा सगळं पूर्ण राजवाडा आहे त्यावेळेसचा, जिथे शिवाजी महाराज राहायचे, त्यांचे सरदार राहायचे. हा सगळा तो राजवाडा आहे. आणि ज्यावेळेस शिवकालीन होतं ह्या पूर्ण ज्या भिंती होत्या पूर्ण होत्या आणि त्याच्यावरती छतं वगैरे सगळं काही होतं. पण आत्ता जे काही राजगडावर हल्ला झाला आणि रायगडावर हल्ला झाला आणि जे काही पडझड झाली वातावरणामुळे, त्याच्यामुळे हे सगळं काही जे आहे ते सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. पण बऱ्यापैकी तटबंदी वगैरे जे आहेत ते तुम्हाला मागे दिसतात त्या सगळ्या व्यवस्थित आहेत. आता आपण जिथं आहे हा जो पॅसेज दिसतोय, हा जो पॅसेज दिसतोय हा पूर्ण जो आहे ते सचिवालय म्हणजे जे काही स्वराज्याचे व्यवहार आहेत ते व्यवहार सगळे या सचिवालयातून चालले जायचे.
समोर जो दिसतोय तो शिवकालीन तलाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या तलावाचा निर्मिती यासाठी केली होती की जे कोण गडावर राहणारे लोक आहेत किंवा जे काही सैन्य आहेत त्या सैन्यांना पाणी पिण्यासाठी किंवा जे काही हत्ती घोडे त्या सर्वांना पाणी पिण्यासाठी याचा वापर व्हावा यासाठी शिवाजी महाराजांनी या तलावाची निर्मिती केलेली आहे. आता आपण ज्या ठिकाणी आलो आहे हा खलबतखाना म्हणजे याचा उपयोग यासाठी केला जायचा की जे काही गुप्तहेर यायचे शिवाजी महाराजांचे तर ते काय संदेश द्यायचे ते इथं आतमध्ये देऊन जो खलबतखाना आहे त्याच्यामध्ये द्यायचे, जेणेकरून आपण बोलतो ना की या भिंतीचा आवाज या कानाचा आवाज त्या कानाला पण नाही गेला पाहिजे. त्या टाईपमध्ये हा जो खलबतखाना आहे तो खलबतखान्यामध्ये काही बोललं तर ते तिथून बाहेर जात नाही, त्यासाठी जो काही संदेश द्यायचे तो तिथे द्यायचे. तर बघूया आपण तो खलबतखाना खाली जाऊन आता. हा तो खलबतखाना आहे जो तुम्ही बघताय. लाईट कमी थोडीशी पण छोटीशी एक रूम आहे, त्याला खलबतखाना म्हणतात. जेवढं तुम्ही बघशाल तेवढं बघू शकता. आले कधी तर नक्की खलबतखाना बघण्यासाठी या. आता ज्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे तो सर्वांचं आकर्षण असणारा शिवाजी महाराजांचा जो राजदरबार भरायचा त्या राजदरबारी हे समोर जे दिसतंय ते शिवाजी महाराजांचं आसन होतं. त्या ठिकाणी आता ऑलरेडी गव्हर्नमेंटनी स्मारकाचं हे केलेलं आहे. हे आसन होतं आणि हे तुम्ही बघशाल हा पूर्ण राजवाडा आहे. हे जे दिसतंय सगळं टोटल राजवाडा आहे तो पूर्ण. या ठिकाणी शिवाजी महाराजांची सभा वगैरे होती ती या ठिकाणी भरायची. या राजवाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे समोर तुम्हाला जो तो दरवाजा दिसतोय त्या दरवाजात जरी बोललो तरी पण शिवाजी महाराजांना इथं ऐकवायचं असं इतिहासामध्ये नोंद केलेली आहे. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता सध्या येतं का नाही ते पण आपण बघूया, पण ह्या राजदरबाराचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. तुम्ही मागं जे बघितलं ते महाराजांचं जे स्मारक होतं तिथं पूर्वी महाराजांचं जे सिंहासन असायचं आणि ते सिंहासन पूर्ण सोन्यामध्ये बनवलेलं असायचं असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्या सिंहासनाचं साधारणतः वजन हे 1200 किलो इतकं आहे. पण ज्यावेळेस इंग्रजांनी किल्ल्यावर हल्ला केला त्यावेळेस ते सिंहासन ते इथून इंग्लंडला घेऊन गेले असं म्हटलं जातं इतिहासामध्ये. आता हे जे तुम्हाला मागे दिसतंय ही पूर्ण त्याकालीन शिवकालीन बाजारपेठ आहे. जे काही बाजार व्हायचे किंवा जे काही व्यवहार व्हायचे ते या बाजारपेठेत व्हायचे. आणि अजून एक या बाजारपेठेचं वैशिष्ट्य म्हणजे याची हाईट एवढी काय, याची हाईट एवढी याच्यासाठी कारण त्यावेळेस जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार व्हायचे ते मोस्ट ऑफ इथे सरदार राहायचे. त्यामुळे ते जे सरदार आहे ते घोड्यावर राहायचे. त्याच्यामुळं त्यांना जे काही देवाणघेवाण करण्यासाठी जी काही जागा किंवा जो काही स्पेस लागावं त्यासाठी याची जी हाईट आहे ती हाईट वाढवून ठेवलेली आहे. हे जगदीश्वराचं मंदिर आहे. जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं की शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर शंकराची पिंड असते म्हणजे असतेच. आता या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा जो कळस आहे तो कळस मशिदीच्या आकाराचा आहे. म्हणजे याच्या मागे पण एक खूप मोठं रिझन आहे का हा कळस मशिदीच्या आकाराचा का बनवला. कारण जर कोणी शत्रू आले किंवा मुघल आले, मुघलांना वाटावी ही मशीद आहे, या मंदिराची नासधूस होऊ नये
किंवा कुठेही जगदीश्वराला इजा येऊ नये त्याच्यामुळे याचा जो कळस आहे तो कळस हा मशिदीच्या आकाराचा बनवलेला आहे. तर चला आता दर्शन करूया आपण मंदिरात जाऊन. आता आपण जिथं आलेलो आहे हे फायनल स्टेज आहे आणि इथं ज्यावेळेस तुम्ही रायगडावर येता त्यावेळेस इथं माथा टेकवल्याशिवाय रायगड आल्याचं तुमचं सार्थक होत नाही. ही जागा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही समाधी आहे त्याची जागा आहे. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना देहवध झाला, त्यानंतर त्यांची इथे समाधी स्थापन करण्यात आली आणि ही ती समाधी आहे. आता इथं आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता आपण रिटर्न परत रुक. आता इथे जे तुम्हाला दिसतंय हे जे नाव लिहिलेलं आहे, हे जे नाव आहे याच्यामागे खूप मोठा इतिहास आहे. आता हे नाव का लिहिलं गेलेलं आहे इथे, तर जे काही किल्ला बनवण्यामध्ये ज्याचा कोणाचा सिंहाचा वाटा होता ते म्हणजे हिरोजी इंदोरकर. त्या हिरोजी इंदोरकरांना छत्रपती शिवाजी महाराज विचारलं तुम्हाला बक्षीस काय पाहिजे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराज मला काही बक्षीस नको, फक्त माझं जे नाव आहे ते अशा ठिकाणी लिहा का जिथं तुम्ही गेले आणि तिथं तुमचं चरण माझ्या याच्यावरती पडलं पाहिजे. त्यामुळे हे जे इथं नाव लिहिलेलं आहे हे नाव त्याच्यासाठी लिहिलं आहे, ही या नावामागची हिस्ट्री. पूर्ण बऱ्यापैकी जेवढं जमलं तेवढं आपण रायगड बघितलेला आहे आणि आता परत निघालो आपल्या पार्किंगच्या दिशेला रोपवेमधून. तर असंच तुमचं प्रेम राहू द्या. नवीन कोणी असेल चॅनलवर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.